नमस्कार मंडळी, मी ज्योती फूड हब ME09 मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण ना मस्त अशी जेवताना तोंडी लावण्यासाठी पुदिन्याची चटणी बघणार आहोत। लगेच ही 10-15 मिनिटातच पुदिन्याची चटणी तयार होते आणि आपल्याला 2 घास जास्त जातात। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी मी पुदिन्याची पानं देठा सकटच घेतल्यात, 7-8 मिरच्या घेतल्यात मी, तुम्ही कमी जास्त करू शकता। या ठिकाणी कोथिंबीर घेतली मी, जेवढी पुदिना तेवढीच कोथिंबीर घ्यायची। खोबऱ्याचे 4-5 तुकडे घ्यायचे, लसूणच्या 10-12 पाकळ्या, नंतर आल्याचे 2 तुकडे, पांढरे तीळ 1 चमचा, धने 1 चमचा, बडीशेप 1 चमचा, जिरे 1 चमचा, शेंगदाण्याचा कूट मी 2 चमचा घेतला। या ठिकाणी तुम्ही शेंगदाणे 2 चमचे घ्यायचे, 2 म्हणजे अर्धा मूठ घ्यायचे आणि ते भाजून वरची साल काढून शेंगदाणे घेतले तरी चालतील। त्याच्यानंतर मी खोबरं थोडंसं भाजून घेते। आता सगळे हे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। एक जास्त वेळ भाजायचा नाही, बारीक गॅसवरतीच एक अर्धा मिनिट हे सगळं पदार्थ सगळे भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर बडीशेप, धने, जिरे आणि पांढरे तीळ हे पण सगळे भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता की थोडासा कलर बदलला की ना ते एका ताटातच काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला मिक्सरला फिरवायचं ना, त्याच्यामुळे ताटात काढून घ्यायचं। पूर्ण सगळे पदार्थ आपल्याला गार करून घ्यायचे म्हणून। त्याच्यानंतर आलं घ्यायचं आणि लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आणि त्या पण भाजून घ्यायच्या। या ठिकाणी मी मिरच्या पण टाकल्यात लागलंच। आता आपण तेल वगैरे काही टाकायचं नाही, कोरडं सगळं भाजून घ्यायचं आहे। तेलामुळे काय होते, जास्त दिवस चटणी टिकत नाही, मग खराब होते, बुरशी लागते, म्हणून तेल वगैरे काहीच टाकायचं नाही। तसेच कोरडे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर पुदिना थोडासा भाजून घ्यायचा, एक 15-20 सेकंद, जास्त भाजायचं नाही। हे बघा, थोडंसं म्हणजे फिरवायचं, म्हणजे आपल्या तव्यावरती किंवा कढईवरती। त्याच्यानंतर कोथिंबीर तशीच भाजून घ्यायची, जशी पुदिना भाजली ना तसं कोथिंबीर भाजून घ्यायची, जास्त भाजायचं नाही, नंतर मग काळी पडू शकते। त्याच्यानंतर हे सगळे पदार्थ काढून घ्यायचे आणि मग नंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचे आणि सगळे फिरवून घ्यायचं। हे बघा, सगळे गार झाले आता हे ते टाकायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला मी आणि लिंबाचा रस टाकायचा, एक लिंबू पिळून मी त्याचा रस काढून घेतला, लिंबाचा रस टाकायचा आणि मीठ टाकायचं। लिंबाच्या रसच्या ऐवजी ना तुम्ही एक तुकडा आपलं चिंच जरी असेल ना तरी टाकली तरी चालेल, त्यानं पण खूप छान चव लागते। हे बघा, मस्त आपलं पुदिन्याची चटणी तयार आहे म्हणायची। जास्त बारीक करायचं नाही, अशी भरडी ठेवायची, खूप छान चव लागते आणि 2 घास जास्त लागणार, मी तुम्हाला 100% सांगते। तर आपली पुदिन्याची चटणी तयार आहे। तर तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।